बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे ताटिका राक्षसिनीचा अंत. श्रीराम आणि लक्ष्मणाला घेऊन ऋषी विश्वामित्र आपल्या आश्रमाकडे निघाले होते. मजल दरमजल करून त्यांचा प्रवास सुरू होता. राम लक्ष्मण हे जरी राजपुत्र असले तरी विश्वामित्रांच्या बरोबर ते पायीच प्रवास करत होते. आपल्या प्रवासात ऋषी विश्वामित्र त्यांना मार्गदर्शन करत होते. सुंदर सुंदर गोष्टी सांगून त्यांना बोध देत होते. रस्त्याने जाताना शरयू नदीच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू होता. आपल्या प्रवासात त्यांनी नद्या, डोंगर, दऱ्या, वेगवेगळे पशुपक्षी, प्राणी त्यांच्याबद्दलची माहिती मुनिवरांकडून समजून घेतली. वन्यजीवांचे जीवन कसे असते हे जाणून ते थक्क झाले. ऋषी विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला अनेक बहुमोल असे मंत्र शिकवले. बला आणि अतिबला या विद्या शिकवल्या. अग्निबाण, जलबाण, वायुबाण चालवून शत्रूला कसे ठार करायचे हे शिकवले. त्यांना कुणा दुष्ट शक्तीची बाधा होऊ नये त्यासाठी संरक्षक आणि तारक मंत्रही शिकवले. वाटेने जाताना कधी कधी रात्र होत असे. तेव्हा ते रानात कंदमुळे, फळे खाऊन, नदीचे पाणी पिऊन, झाडाखाली झोपून रात्र काढत असत. राम तेजस्वी, पराक्रमी, शांत आणि संयमी होता. तसाच तो विचारवंतही होता. त्याने गुरु आज्ञा प्रमाण मानली होती. त्यानुसार तो वागत होता. लक्ष्मणही त्याचे अनुकरण करत होता. काही दिवसांनी त्यांना गंगा नदी लागली. ती होडीने पार करून ते पैल तीरावर आले. तेथून त्यांचा परत पायी प्रवास सुरू झाला. पुन्हा त्यांना एक वन लागले. त्या वनातून जात असताना रामाला आणि लक्ष्मणाला मोठे आश्चर्य वाटले, कारण या वनात ठिकठिकाणी उद्ध्वस्त घरांचे अवशेष त्यांना दिसले. काही ठिकाणी जनजीवनाच्या खाणाखुणाही दिसल्या. त्या भागाकडे बघून असे वाटते की या ठिकाणी मोठे युद्ध झाले असावे, असा विचार त्यांच्या मनात आला. राम आणि लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून ऋषी विश्वामित्र त्यांना म्हणाले, या वनात फार पूर्वी एक नगरी होती. त्या नगरीत सुख, शांती, वैभव होते. पण त्या नगरीला दुष्ट लागली. ताटिका नावाची एक राक्षसीन त्या नगरीवर वारंवार हल्ला करू लागली. त्या नगरीतल्या लोकांना उचलून नेऊ लागली आणि त्यांना मारून खाऊ लागली. आपल्या नगरीवर आलेले संकट निवारण करण्याचा त्या नगरीतल्या लोकांनी परोपरीने प्रयत्न केला, पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही, कारण त्या अक्राळ विक्राळ शक्तिशाली ताटिका राक्षसिनी समोर त्यांची काहीच मात्रा चालली नाही. अखेर काही दिवसातच त्या राक्षसिनीने ही नगरी उद्ध्वस्त करून टाकली. काही वर्षात येथे वन निर्माण झाले. इतका काळ लोटला तरीही अजूनही या वनावर त्या ताटिका राक्षसिनीचीच सत्ता आहे. येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंचा वास तिला लागताच ती धावत येते आणि वाटसरूंना ठार मारून खाऊन टाकते. श्रीराम, तुझ्या बाणांनी तू त्या ताटिकाला ठार कर. ऋषी विश्वामित्रांची ती आज्ञा ऐकून श्रीराम त्यांना म्हणाले, गुरुवर्य, आपली आज्ञा मला मान्य आहे, परंतु एका स्त्रीवर शस्त्र चालवणे शूरवीरांना शोभत नाही. ते उचितही म्हटले जात नाही. श्रीरामांचे बोलणे ऐकून विश्वामित्र म्हणाले, श्रीरामा, तुझे म्हणणे योग्य आहे, पण ही स्त्री नव्हे, ही एक दुष्ट राक्षसीन आहे. आजवर तिने हजारो लोकांचे प्राण घेतले, गावेच्या गावे उद्ध्वस्त केली. तिच्या मनात कुणाबद्दल जराही दया, क्षमा नाही. तिची महत्वाकांक्षा राक्षसी आहे. निर्दोष लोकांचे प्राण घेताना तिच्या हृदयाला जराही पाझर फुटत नाही. तेव्हा अशा स्त्रिया स्त्री जातीवर कलंक आहेत. त्यांना ठार मारण्यात काहीच पाप नाही, उलट समाजावर तो उपकार आहे. विश्वामित्र एवढे बोलतात तोच ती ताटिका
समोरून दान दान पाय आपटत धावत आली. ती एवढी प्रचंड होती की तिच्या येण्यामुळे धरणीही हादरली. झाडे वेली थरारल्या. ताटिका येत असल्याचे श्रीरामाने तात्काळ ओळखले. धनुष्यावर त्याने बाण लावून सज्ज ठेवला. ती ताटिका राम, लक्ष्मण आणि विश्वामित्रांसमोर येऊन उभी राहिली. सर्वांकडे ती खाऊ की गिळू अशा नजरेने पाहू लागली. आपले लाल लाल डोळे गरागरा फिरवत तिने श्रीरामाला उचलण्यासाठी हात पुढे केला. श्रीरामाने ते तात्काळ ओळखले आणि आपला बाण तिच्या दिशेने सोडला. वायुवेगाने निघालेला बाण तिच्या छातीत जाऊन बसला. तो बाण एवढा अचूक होता की तिने जोराने किंकाळी मारली. तेवढ्यात श्रीरामाचा दुसरा बाण तिच्या पोटात जाऊन घुसला. छातीत आणि पोटात रुतलेला बाण ताटिकाने उपसून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो करतानाच ती धाडकन जमिनीवर कोसळली आणि तडफडून गतप्राण झाली. ती खाली कोसळताच धुळीचा मोठा लोट आकाशात गेला. तिच्या किंकाळीने रान हादरले. शाब्बास श्रीरामा. श्रीरामाला जवळ घेत ऋषी विश्वामित्र म्हणाले, तू खरंच पराक्रमी आहेस. तुझ्या पराक्रमाची प्रचिती आज मला पाहायला मिळाली. आज केवळ तुझ्यामुळे ताटिकाच्या त्रासातून लोकांची सुटका झाली. आता या रानावनातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ताटिकाची भीती वाटणार नाही. ते निर्भयपणे वावरू शकतील, सुखाने जगू शकतील. श्रीरामाने नम्रपणे ऋषी विश्वामित्रांना प्रणाम केला. ऋषी त्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले. वाटेत जाताना ऋषींनी राम, लक्ष्मणाला अनेक सिद्धमंत्र शिकवले. युद्धात आणीबाणीच्या प्रसंगी प्रभावी अस्त्रे कशी वापरायची याची शास्त्रशुद्ध माहिती दिली. ती अस्त्रविद्या त्यांना शिकवली. प्रवासात असताना तहान किंवा भूक लागू नये म्हणून कोणते मंत्र म्हणायचे, थकवा घालवण्यासाठी कोणते मंत्र म्हणायचे तेही त्यांना शिकवले.